पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। राजगुरुनगरमधल्या पीडित कुटुंबाला शासनाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 20 लाखांची मदत। पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मदतीसाठी पाठपुरावा। पुण्यावरून मुंबई गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळेमध्ये अर्ध्या तासाचा फरक पडणार। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचं काम पावसाळ्याआधी पूर्ण होणार, तर लिंक रोडमध्ये 2 बोगदे आणि 2 पुलांचा समावेश। पुणे सातारा महामार्गावरील कात्रज घाटावरील जुन्या बोगद्याच्या आतील भागामधील प्लास्टरचा काही भाग कोसळला। या ठिकाणी वाहन नसल्यानं सुदैवानं दुर्घटना टळली। खासगी अथवा सरकारी नोकरी करणाऱ्यांकडे रिक्षा परमिट असेल तर ते 31 जानेवारीपर्यंत परत करावे लागणार। नोकरदारांचे रिक्षा परवाना रद्द होणार। पुणे आरटीओकडून कारवाई केली जाणार। कात्रज कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्याचं रुंदीकरण केले जाणार। स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता। रस्त्यासाठी 9.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत येणारी सेट परीक्षा आणि एमपीएससीची गट क परीक्षा एकाच दिवशी। सेट परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, विद्यार्थ्यांचं कुलगुरूंना पत्र। पुण्याच्या भोरमधील कापूरहोळ ते भोर दरम्यान रुंदीकरणाच्या रखडलेल्या कामामुळे वाहन चालक त्रस्त। रस्त्याचं काम अर्धवट असल्यानं अपघाताच्या संख्येमध्ये वाढ। मागच्या 5 दिवसामध्ये 3 ट्रक पलटी। दुचाकी वितरकांनी वाहन विक्री करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ग्राहकाला 2 हेल्मेट देणं बंधनकारक, अन्यथा कारवाई होणार। पुणे आरटीओच्या सूचना। उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाला फोर्स मोटर्स रुग्णवाहिका पुरवणार। 2429 रुग्णवाहिका पुरवण्याचा फोर्स मोटर्स आणि उत्तर प्रदेश प्रशासनात करार।